नमस्कार. जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. संत जनाबाईंच्या ह्या ओळी केवळ भक्ती व्यक्त करत नाही, त्या एका संपूर्ण संस्कृतीची ओळख करून देतात. त्या ओढीची, त्या नात्याची, त्या आध्यात्मिक अनुभवाची साक्ष देतात, ज्यानं शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवलेलं आहे. दरवर्षी आषाढ जवळ आला की महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरती एक विलक्षण दृश्य दिसू लागतं. लाखो लोक आपल्या घरातनं बाहेर पडतात, हातात टाळ, खांद्यावर भगवा, ओठांवर अभंग आणि मनात विठ्ठल. कुणी निमंत्रण देत नाही, कोणती जाहिरात नाही, उपस्थितीची नोंद नाही, तरी पण लाखो पावलं एकाच दिशेने निघतात. हा प्रवास केवळ पंढरपूरकडे नसतो, तर तो असतो एका सामूहिक चेतनेकडे, एका जिवंत परंपरेकडे आणि स्वतःच्या अंतरंगाकडे सुद्धा. आजच्या काळात काही हजार लोकांचा जरी कार्यक्रम आयोजित करायचं म्हटलं तरी पण यंत्रणा उभी करावी लागते. नियोजन, निधी, प्रसिद्धी, व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टींची आवश्यकता भासते. पण वारीकडे पाहिलं की एक वेगळंच चित्र दिसतं. लाखो लोक, शेकडो किलोमीटरचा प्रवास, अनेक दिवसांचा मुक्काम आणि तरीही स्वयंशिस्त, सेवा, समता आणि सामूहिक आनंद यांचं एक अद्भुत दर्शन घडतं. आणि म्हणूनच जगभरातील समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, व्यवस्थापन अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ आणि संस्कृतीचे संशोधक सुद्धा ह्या परंपरेकडे केवळ एका धार्मिक यात्रेच्या दृष्टीनं पाहत नाहीत. ते तिच्याकडे मानवी सभ्यतेच्या एका विलक्षण सांस्कृतिक प्रयोगाप्रमाणे बघतात. खरंच अशी कोणती शक्ती आहे जी शतकानुशतक लोकांना पुन्हा पुन्हा या वाटेवर आणते? वारीची ऊर्जा नेमकी कुठे आहे? ती विठ्ठलाच्या मूर्तीत आहे, संतांच्या विचारांमध्ये आहे, वारकऱ्यांच्या जीवनमूल्यात आहे, की महाराष्ट्राच्या सामूहिक संस्कारात दडलेली आहे? वारी केवळ श्रद्धेची अभिव्यक्ती आहे की ती भारतीय समाज जीवन, व्यवस्थापन, तत्वज्ञान आणि मानवतेचा जिवंत अभ्यास आहे? ह्या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मी एका अतिशय ज्येष्ठ अभ्यासकांना भेटले. ते भारतीय पुरातत्व, मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्यशास्त्र आणि एकंदरच अध्यात्माचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. आणि अगदी मनापासून सांगते, त्यांना ऐकायला मिळणं हा तुमच्या माझ्या पूर्वपन्यायीचाच रिझल्ट, पूर्वपन्यायीचंच फळ असू शकतं, दुसरं काहीही नाही. ह्या पॉडकास्टसाठी, ह्या मुलाखतीसाठी तुम्ही उत्सुक आहात का? मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. धन्यवाद. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा बरं का आत्ता. भेटूया.